स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी भावांनो, आजची पेरणी कोथिंबीरची होती. एक अर्धा एकर कोथिंबीर पेरायचं काम चालू आहे. आपण शेवटच्या टप्प्यात आता पेरणी करत आलेलो आहोत. तर इथं आपण ट्रॅक्टर थांबवलेला आहे पेरणीचा. तर कोथिंबीर पेरण्यासाठी कोणती व्हील्स वापरायची, अर्ध्या एकराला किती बियाणं लागतं आणि किती काकरी कोथिंबीर सोडायची आणि किती खोल गेली पाहिजे, त्याची उगवण क्षमता 100% झाली पाहिजे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला बघूया. ही व्हील्स आहे 3 नंबर. ह्या व्हील्स आहे 3 नंबर. ही 7 काकरी कोथिंबीर पेरायचं काम चालू आहे. तर आपण त्याचा गेअर दिलेला आहे 8च्या गेअरने बरोबर सायकलिंग होते ब्याचं. आणि ह्याने बी किती उचलले का हे बघू शकता आपण. प्रत्येक ह्याच्यात एवढं बी उचललंच पाहिजे. प्रत्येक एक समान बी उचललेला आहे बघा. एक धन आणि 8चा आपण गेअर दिलेला आहे. तीन नंबरची व्हील्स आपण जोडलेली आहे. तर अर्ध्या एकराला बियाणं 20 किलो लागतं. आणि मग तुम्ही 5 काकरी किंवा 6 काकरी जर टाकत असाल तर काउंटिंग करून त्या पद्धतीने तुम्ही बियाणं टाकू शकता. म्हणजे माझ्या 7 नाळ्याला 20 किलो लागतं, तर 5 काकऱ्याला थोडं कमी लागेल किंवा 4 काकरीला थोडं कमी लागेल. तर बियाणं तुम्हाला दाखवतो. ह्या पद्धतीने लय खोल धन गेलं नाही पाहिजे. हो, असं धन पडतंय. आता इथं आपण ट्रॅक्टर थांबवल्यामुळे ती एकदम एवढं धन पडलेलं आहे. काय बुजलं असेल किंवा काय वर असेल. आता ही जमिनीची खोली आहे. 2 ते 3 इंचच बी खोल गेलं पाहिजे. योग्यरित्या उगवण मस्त होती. हिचा उगवून कोथिंबीर उगवल्यानंतर बी स्वतः आपल्याला व्हिडिओ मी अपलोड करेल कशा पद्धतीने कोथिंबीर उगवलेली आहे. ट्रॅक्टरचा RPM 12-13 ने ठेवलेला होता. हा जो गेअर आहे 18 जाती तो खालीच आहे आणि वरती 12 जाती वरच आहे. आपण वाप बघू शकतो कशा पद्धतीने वाप काढलेला आहे. वाप बघू शकता आपण कशा पद्धतीने सुटलेलं पांढर तोंडी रान आहे. 7 नाळ्या आपली कोथिंबीर पेरणी चालू आहे. कोणती जर अडचण असेल कोथिंबीर टाकण्यात तर आपण व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता. माझा नंबर आहे 87 88 79 11 78. धन्यवाद.